तू गेलीस की आणखीन चिडायचा. आणि सध्याच्या स्थितीला त्याचं चिडणं बरोबर नाही आपल्यासाठी. हो आत्या, पण आता आमचं लग्न होणार आहे ना. मी त्यांची बायको होणार आहे, मग काय प्रॉब्लेम आहे? हिरा, होणार आहेस पण अजून झालेली नाहीस. विस्त विजत असताना त्यात फुंकर मारू नये बाळा. आज पुन्हा पेट घेते. बघ ताई काय म्हणते ती नीट ऐक. आणि ते जेवणाचं ताट आहे ना ते आत नेऊन ठेव. एकदा का लग्न झालं की रोज तुझ्या हाताने भरव त्याला. काय माणसं आहेत भास्कर. एका टायमाला एकमेकांचे मुर्दे पाडत बसतात आणि दुसऱ्या टायमाला गळ्यात गळे घालून एकमेकांची काळजी करत बसतात. अवघड आहे. सोड ना दादा, गळ्यात गळे घालू देत नाही तर मोडते पाडू देत. आपल्याला बघायला मजा येते ना, मग बघत बसायचं. आई, तुझं मन जपणं माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे. पण त्यासाठी काही करायला लागलं तरी मी करू शकतो. पण एक गोष्ट मला कळायलाच पाहिजे, मामा तुझ्याशी असं का वागतोय? का तुला त्याची एवढी भीती वाटते? मला कळलंच पाहिजे. मी माझ्या आईला कुणाही समोर झुकलेलं आणि घाबरलेलं बघू शकत नाही. हे सगळं काय चाललंय हे मी शोधून काढणारच. त्याआधी या सावीचा काटा बाजूला काढायला पाहिजे. हॅलो, धैर्य मुजुमदार बोलताय का? हा बोलतोय. बरं झालं तुम्हीच फोन उचललात. ऐका ना धैर्य, एवढं का चिडलं तो तुम्ही सावीवरती? करा ना तिला माफ प्लीज. कोण बोलताय तुम्ही? मी गीता. कोण गीता? ते इतके इम्पॉर्टंट नाहीये. तुम्ही तिला माफ करणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि करा ना तिला माफ. आणि तुम्ही दोघं किती गोड आहात, प्लीज करा तिला माफ. काय फालतूपणा आहे हा? कोणाशी बोलताय तुम्ही माहितीये का? हो माहित आहे ना, सावीच्या अनोरोबाशी. कुणी केला असेल हा फालतू कॉल? एवढी कुणाची हिंमत झाली? काकी, काकी, काकी. पराग, पराग अरे काय झालं? टेन्शन घ्यायचं काही काम नाही ना? अरे बोल की. आणि चेहरा का उतरलाय तुझा? अरे बाबा काहीतरी बोल की. हा काय झालं? ए सांग की बाबा, काय आणि काय तमाशा करून ठेवलाय तिनं? पराग सांग की बाबा काय झालंय? काकी ते सावीला धैर्यनं परत परत काय परत काय? घराबाहेर काढलं. अरे देवा. वाह,
हे तर एक नंबर काम झाले. आता 6वीला तिथनं बाहेर काढले म्हणजे ती हितच येणार.